संगीत विशारद केशव महाराज सेवा भोला
चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिवादिकता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा देव वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगननिहित पानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगलं भगवान विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरिः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं जगीन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी नमामि पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू दुसरे चरण दुसरे चरण संतांची त्यांच्या उपादाने कसे विचार त्यांच्या उपादाने कसे विचार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी
सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो व्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुमचे गणेशो सकल अर्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी आता अभिनव मानविलासिनी पुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया आता हृदय हे आपुले चौफावणी फले बरी वैसव पावले श्री गुरूंची ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी घेतलेला अभंग जगतवंदनीय जगतवंद्य अतिशय असणारे गर्भ श्रीमंत वाङ्मयाने असणारे श्रीमंत या मराठवाड्यामध्ये प्रतिष्ठान नगरी म्हणजे पैठण क्षेत्री जन्मलेले नाथ महाराज यांचा या पुण्य पावन क्षेत्राच्या ठिकाणी भगवान भोलेनाथाच्या पुनीत पावन असणाऱ्या दरबारामध्ये अतिशय पुरातन असणारे हे हेमाडपंथी मंदिर आणि या ग्रामदेवतेच्या समोर माय बापू सर्व गावकरी मंडळी भजनी मंडळी आमच्या असणाऱ्या ज्यांचं माझ्यावर पुत्रवत असणारं प्रेम आहे बापू आहे आप्पा आहे नाना आहे आशा बापू आहे सगळ्यांनी असणार आज्ञा केली म्हणून असणारी ही हरिकीर्तनाची सेवा माय बापू तुमच्या आज्ञेनं माझ्याकडे आहे नाहीतर काय तुका म्हणे देवान घरच्या घरी सेवा आपली सेवा म्हणजे घरची सेवा आहे आजची सेवा असणारी पहिल्या दिवसाची आहे पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराचं काम असतं पात्र टाकायचं आणि उद्यापासून जे कीर्तनकार येईल त्यांच्याकडं अनेक पक्वान्न असणारे वाढण्यासाठी आहे मग पात्र टाकणं जे आहे मंगल करणं जे आहे गण 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 करणं जे आहे ते सगळ्यात आरंभी असणारी साधना आहे भगवान गणेशाची असणारी कोणताही सगळ्याला आपल्याला माहितीये की भगवान गणेशाची असणारी स्तुती करावी गण 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 करावं आणि काम मार्गी लागावं सगळे शेतकरी आहेत आपण शेतकरी ज्यावेळेस चाऱ्यावर असणारी मूठ धरतो पारी केलेली असती आणि पेरणीच्या टायमाला
जेव्हा वापसा आलेला असतो पहिली मूठ ज्या वेळेस धरल्या जाते त्यावेळेस गण गण गणपती काम लागू दे सुधी. तसं आज असणार पात्र टाकण्याचं पहिल्या दिवसाचं असणार काम तुमच्या सगळ्याच्या आज्ञेनं माय बापू माझ्याकडे आलेले आहे. तसं पाहिलं असता माझ्याकडे कुठल्याही प्रकारची अधिकार पात्रता ज्येष्ठता श्रेष्ठता योग्यता मोठेपण विद्वत्ता काहीच नाही. मग तुम्ही म्हणणार काहीच नसताना इथं उभं कसं? त्याचं कसं आहे की सेवके करावे सांगितले काम. आपल्या घरच्या असणाऱ्या लेकराला आपणच काम सांगावं आणि आपल्या घरच्या लेकरानं स्वतःहून उभा राहावं. माय बापू फक्त आज्ञेचं उल्लंघन होऊ नये. पुन्हा विशेष असणार कामात काम दोन काम म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. या भोलेनाथाच्या दरबारामध्ये हरिकीर्तनाची सेवा आहे आणि तिकडं विशीच्या बाहेर भोलेनाथाचं मंदिराचं बांधकाम चाललंय. गेल्या वेळेस शिवरात्रीला आपला सगळा कार्यक्रम होईल 9,100 रुपये शिल्लक राहिले. त्याचं गेट बसवण्यासाठी तिकडे दिले. त्याला 21,000 रुपये असणार नियोजन समितीला खर्च आला. त्यांनी पदरचे टाकले. बरं किती दिवस असणार पदरचे तरी टाकायचे? मग त्यांना म्हणलं आपले जवळपासचेच कीर्तनकार घ्या. जास्त लांब लांबचे जर कीर्तनकार आणले तर आर्थिक दृष्ट्या आपल्याला परवडत नाही. म्हणजे आपली जी रक्कम जमा होते त्यातून असणारं त्यांना खर्च करावा लागतो, त्यांना द्यावं लागतं. म्हणून असणारे जवळपासचे तर ते म्हणले मग आता कसं कसं करायचं? पहिल्या दिवशी तर काहीच नाही. मग काहीच नाही तर म्हणलं ठेवा आमची सेवा. म्हणले देणं नसेल घेणं नसेल म्हणजे काहीच नाही लावा बुक्का. बरं असो. मग आपली जी असणारी रक्कम वाचेल भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये जाणार आहे. तिथं फरशी राहिलेली आहे, रंगरंगोटी राहिलेली आहे, साईडचं कंपाऊंड आहे आणि आपण गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून आपलं नाक आहे. वेशीच्या जवळ आता वेश तयार झाली म्हणजे नाक तयार झाले आणि नाकाच्या जवळ भगवान भोलेनाथाचं मंदिर म्हणजे मोती आहे. मग तोही असणारा देखना तयार व्हावा, सुंदर असणारं मंदिर तयार व्हावं. लक्ष्मी आईचंही सुंदर असणारं मंदिर तयार झालंय जवळ आणि लक्ष्मी आईच्या पुढं भोलेनाथाचं असणारं मंदिर आहे. जी काही रक्कम जमा होईल खर्च वजा जाता सगळी रक्कम मंदिरासाठी असणारी देण्यात येईल. त्याच्यासाठी जास्तीत जास्त तन मन धनानी सर्व गावकरी मंडळीनं सहकार्य करावं ही सगळ्यांच्या चरणी प्रार्थना विनंती. चिंतनासाठी घेतलेला अभंग नाथ महाराजांचा आहे आणि या अभंगामध्ये भगवान भोलेनाथाचं वर्णन केलेलं आहे. भगवान भोलेनाथ हे भोळ दैवत आहे. भोळ म्हणजे आपल्याकडे भोळा या शब्दाचा अर्थ ज्याची बुद्धी चलत नाही, ज्याला कुणीही सांगितलं तरी ते ऐकत, जे स्वभावाने असणार भोळ आहे काबुळ आहे त्याला भोळा म्हणतात. मग भगवान भोलेनाथ भोळा विशेषण आहे. दोन विशेषण वापरले ते भोळा आणि एक चक्रवर्ती. भोळा म्हणजे गबाळा नव्हे. भगवान भोलेनाथाला आपण जो भोळा आपल्या प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये शब्द वापरतो तो वेगळा आहे. एका भोळ्याचं लग्न झालं, भोळ होत ते. पूर्वी भोळ्याचे सुद्धा लग्न व्हायचे, मुलीची संख्या जास्त असणारी होती. आता मुलीची संख्याच कमी झाली, आपणच केली. त्याच्यामुळे आता जोगवा धुवून हिंडायची पाळी आपल्यावर. देता का पोरगी? देता का पोरगी? पण त्या भोळ्याचं लग्न झालं. लग्न झाल्यावर ते थाटातच आलं, भोळच ते झालं आणि त्याला सांगितलं आता तू काय कर सासरला जा, मालकीनीला घेऊन ये. म्हणलं बरं बोलच घेऊन येतो म्हणजे. आणि ते चाललं रानातून शेतातून. पूर्वीची वाट, आताच्या सारखे काही रस्ते नव्हते. रानातून चाललं. चालल्यानंतर नीट आपलं खाली बघून व्यवस्थित चाललं. तिकडून दोघं चौघ जण आले होते. राम म्हणले भोळ कुणीकडे निघालं काय? म्हणले कुणीकडे? राम 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 राम. कुणीकडे? म्हणले मालकीनला आणायला चाललो म्हणले सासरला.
आणि म्हणले मग असं जात असते काय, हा हु हे करीत जायचे. बोल असते त्यांनी सांगितलं की लक्षात बसलं, हा हु हे करीत जायचं. आणि त्यांनी चालू केलं, हा हु हे. जरा गावाच्या पलीकडे गेला, एका असणाऱ्या पारत्यानी फाशे लावलेले आणि नेमकं पाखरं शिरायची होती ते. अशी जवळ गेला म्हणला, गेले सगळे उडून. आता त्याची सगळे असणारी पाखरं उडून गेल्यावर ते गपची बसल. त्याने धूप दिलं ना, त्यांनी मारलं, रडायला लागलं. म्हणलं काय करू? अरे म्हणले असं काही नसतेच करीत, माझा घोटाळा झाला. म्हणले पहिलं फसलं दुसरं फसावा, असं म्हणत जायचं. म्हणजे पहिलं फसलं दुसरं फसावा. जरा पुढे गेला गावाच्या, पांदण होती पांदण, आणि पावसाळ्याचे दिवस होते, काळ्या मातीची पांदण. एक ट्रॅक्टरवाला तिकडून यायला आणि तो तिकडून त्या पांदीतून शिरायला. ते ट्रॅक्टरवाल्याचं एक चाक फसलं, तो बेजार झाला, त्याला काय नाही म्हणा. तो जवळ गेला, म्हणला एक फसलं दुसरं कसं काय फसलं. ट्रॅक्टरवाले तर ट्रॅक्टरवालेच असते, ते म्हणले बघायचं का तुला कसं फसा मध्ये. लगेच त्यांनी तिथलं वायर काढलं की 2 रट्टी बोळती. ते म्हणले पहिलं निघलं दुसरं निघावा, असं म्हणत जायचं. म्हणला बरे. गावाच्या जरा पुढे गेला की एक गाव लागलं. त्या गावातला एक असणारा महात्मा, गावचा असणारा पुढारी, ज्याने जीवनभर परमार्थ केला, सगळं गाव त्याच्यासाठी रडत होतं, त्याची असणारी अंत्ययात्रा निघाली. शिव म्हणला एक निघालं, दुसरं कसं काय निघालं. झोडपून काढलं गावाने त्याला. हे भोळ यावा. मग असा भोळा भगवान शंकर होता का? असा भोळा असणारा हा पार्वतीचा भोलेनाथ होता का? अहो भोळा म्हणजे एकदा भक्तावर प्रसन्न झालं की काय द्यावा आणि काय नाही हे ज्याला कळत नाही, तो असणारा भोळा शंकर. उपमन्यू असणारा लहान होता आणि त्याला दूध काय हे माहित नव्हतं. आईला म्हणायचं, आई मला दूध दे. गरिबी असणारी लाख मोलाची. आईनं काय करायचं, त्या उपमन्यूला पीठ कालवायचं, पाणी टाक आणि ते असणारे गिलासात द्यायचं आणि म्हणायचं हे बाळा तेच प्यायचं. पण योगाने तो उपमन्यू खेळायला असणारा राजदरबारामध्ये, आणि तिथं राजाचा मुलगा असणारा खेळत होता, त्याच्यासोबत याची संगती जडली. संगती असणारी जर चांगल्याची जडली तो संगत सज्जन की करे तो करे दो बाता, और संगत गधे की करे तो खावं दो लाता. त्याच्यासाठी संगतीला खूप मोठी असणारी सामर्थ्य. संगतीनं उद्धारही होतो आणि संगतीनं अधपतनही होतो. उद्धार होण्यासाठी
आणि करावी तातडी परमार्थाची. माय बापू सुंदर असणारं प्रमाण घेतलं त्यांनी. संतांची असणारी, साधूची असणारी, सज्जनाची असणारी संगती करावी. वा सुंदर प्रमाण घेतलं. संगती करावी सदा सज्जनाची आणि सावली नसावी कदा दुर्जनाची. दुर्जनाची सावली सुद्धा पडू नये. का? दुर्जनाचं असणार सर्वांगामध्ये विष भरलेलं असतं. विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विष असतं, पण दुर्जनात असणारा सर्वांगी विषारी असतो. कोणत्याही प्रकारे त्याचा संग झाला तरी असणारा तो त्याची असणारी किमया दाखवण्याशिवाय राहत नाही. विठ्ठल त्याला एवढंही कळत नाही, ज्यांनी आपल्यावर उपकार केलाय, ज्यांनी आपला जीव वाचविलाय, त्याच्यावर सुद्धा अपकार करणारी जात म्हणजे दुर्जनाची जात. उपकारावर देखील अपकार करणारी मायबापू सांगतो प्रमाण. एक असणारा विंचू प्रवाहामध्ये वाहत चालला होता. नदीच्या प्रवाहामध्ये वाहत चाललेला विंचू बघितला बेंडकुळीने आणि तिच्या मनामध्ये आलं की वाहत चाललाय, वाहत चाललाय, वाहत जाणार. पुढे असणार पात्र अरुंद होत गेले, मोठ्या वेगाने पात्र वाहतय आणि हा विंचू मेल्याशिवाय राहणार. मग आपल्या डोळ्यात देखत जर विंचू मरत असेल तर मग आपला काय उपयोग? आपण पाण्यात आहे, समर्थ आहे, मग आपण उपकार करावा विंचवावर. प्रामाणिकपणे तिनं ठरवलं की विंचवावर उपकार करावा. म्हणून बिंडकुळीनं काय केलं, विंचू ज्या दिशेनं वाहत चालला होता त्याच्या खालून पोहत पोहत गेली आणि त्याच्या असणारा त्याला आधार दिला, आपल्या पाठीवर घेतलं. जसं काही नावातच बसला आणि त्या विंचवाला बरं वाटलं. वा, मरायच्या टायमाला कुणीतरी आधार दिला, बरं झालं, बरं झालं. हबपच झाला तो, शांत झाला, उभं समाधान वाटलं. आता मी सुखरूप आहे कळालं. एवढं मोठी असणारी पाठ मिळाली आणि त्या पाठीवर असणारं बसायला मिळालं. बरं झालं. बिंडकुळी असणारी पोहत 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 असणारा काठाला आली. काठाला आली बिंडकुळी आणि काठावरून बाहेर उडी मारली बिंडकुळी. की त्याच्या लक्षात आलं आता आपण सुखरूप झालो, आता आपल्याला पाण्याची भीती नाही. पण तिने आपल्यावर उपकार केला, आपण कसे हे जाता जाता तिला दाखवायला काय केलं. म्हणून त्याने काय केलं, नांगी असणारी बिंडकुळीला मारली. जशी बिंडकुळीला नांगी मारली तशी 2-2 फूट बिंडकुळी उडायला.
तसं दुर्जन जे असतात ना कितीही उपकारी करा, शास्त्र सांगतंय उपकार्यावर अपकार करणारी दुर्जन, उपकार्यालाही असणारी नांगीच कुठंतरी मारणार. काही काही जण उपकार्यावर उपकार करणारे असतात. म्हणजे आता उपकार्यावर कसा उपकार करायचा, एकाने दुसऱ्याला बोलविलं, या म्हणले रामभाऊ या इकडं, ते म्हणले काय बोला, म्हणले काढा तंबाखू, म्हणले तंबाखू आहे पण चुना नाही. ते म्हणले आपल्याकडे आहे ना. त्यांनी उपकार केली, तंबाखू दिली, म्हणजे ह्यांनी उपकार केली, त्याला दिला चुना. उपकार्यावर उपकार, एक उपकार्यावर अपकार, एक उपकार्यावर उपकार. आणि एक असणारा जो वर्ग आहे तो अपकार्यावरही उपकार करणार. ज्यांनी आपल्यावर अपकार केलाय त्यांना ही सन्मार्गाची दिशा देणार आहे. ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय ना असणार. ज्ञानेश्वर माऊलीचे जीवन बघा. ज्ञानेश्वर माऊलीला अन्न 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 करायची दशा आली. ज्यावेळेस भिक्षेला जायचे ना त्यावेळेस त्यांची झोळी असणारी इसकटून घ्यायचे. झोळीतलं सगळं असणारं धान्य जमिनीवर टाकायचे, पीठ जमिनीवर टाकायचे आणि पुन्हा घेता येऊ नये म्हणून पायानं कोरडायचे. तरीही ज्ञानराज माऊलीनं विचार केला आणि ज्या वेळेस आपल्याला सद्गुरूकडे पसायदान मागितलं, ज्ञानेश्वरी तयार झाली ना, त्या पसायदानामधली एक ओवी असणारी अतिशय महत्वाची, आपल्या जीवनामध्ये कोरून ठेवायसारखी असणारी ओवी आहे. का? संत जगाच्या पाठीवर कसे असतात ज्ञानराज माऊलीनं सांगितलं. जे खळासी व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे जोडो मैत्र जीवाची. जे खळ आहेत ना, जे दुष्ट आहेत ना, त्यांचा दुष्टपणा निघून जावं. म्हणजे दुष्टपणा निघून गेला म्हणजे ते चांगले होतील आणि चांगले झाल्यानंतर त्यांच्याकडून सत्कर्म घडेल, त्यांच्याकडून चांगलं काम घडेल, त्यांच्याकडून पुण्याचं काम घडेल, पाप घडणार नाही. म्हणून त्यांच्या असणाऱ्या बुद्धीमध्ये भगवंतानं जे दोष आहेत ते घालावे. त्यांच्याकडे जे पाप आहे त्या पापाची असणारी निवृत्ती व्हावी, त्यांची वृत्ती असणारी परमार्थामध्ये स्थिर व्हावी, ही मागणी असणारी ज्ञानराज माऊलीनं आपल्या सद्गुरूकडे केली. आणि आज ते पसायदान जगाच्या पाठीवर कुठेही असणारी शांतता जर सभा असेल, शांतता कमिटीची बैठक असेल जगाच्या पाठीवर, तर पसायदान घेतल्या जातं. का? त्याच्यामध्ये असं असणारं सामर्थ्य भरलेलं आहे की हे जगासाठी असणारं आनंद मिळावं, सौख्य मिळावं. आणि ती जात म्हणजे संतांची आहे. कारण की कुणालाही कळवळा येत नाही. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या ती जात असणारी संतांची आहे. कळवळा संत महात्म्यांना येतो. बुडत हे जन ह्या डोळ्यानं देखवल्या जात नाही, ह्या डोळ्यानं पाहावल्या जात नाही, म्हणून सांगावं लागतं. आणि सांगितलं तरी ऐकत नाही. जगद्गुरु तुकोबारायाच्या प्रमाणे माझ्या पदरचं नाही, वाटल्यास गाता उघडून बघत जा. किती सांगितलं तरी नाही ऐकती बचकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. किती सांगितलं ना तर हे ऐकत नाही. आणि नाही ऐकल्यावर ते पुन्हा बोंबलत येईल आणि पुन्हा उपयोग होणार नाही. परीक्षा एकदा निघून गेली, वेळ एकदा निघून गेली, टाइम एकदा निघून गेला, संधी एकदा निघून गेली, पुन्हा किती बी बोंब मारली तर काही होणार नाही. विठ्ठल म्हणून मायबाप संधीचं सोनं करावं. मी तिकडून इकडं आलो होतो, संगती कोणाची करावी. उपमन्यूला राजाच्या मुलाची संगती झाली आणि बराच वेळ खेळल्यानंतर त्याच्या राजाच्या मुलाने आई आली त्या राजाच्या मुलाची, तिने हात मारली, बाळा ये इकडं, बाळा ये इकडं, तर तुला दूध प्यायची वेळ झाली. तो मला मी एकटाच नाही, माझ्या संग उपमन्यू पण आहे. माझ्या म्हणले बाळा त्याला घेऊन ये, आपल्याला देवाच्या दयाने सगळं भरपूर आहे, तुझा मित्र आहे, घेऊन ये त्या बाळाला इकडं. आणि त्या राजाच्या पत्नीनं स्वतःच्या मुलाला, राजपुत्राला आणि उपमन्यूला बोलवलं. आस्ते असणारं दूध, त्यामध्ये काजू, मुनके, बदाम टाकून असणारं दोघांना ग्लास ग्लास दूध दिलं.
उपमन्यून दूध घेतलं आणि त्याच्या वृत्तीची चलबिचल असणारी अवस्था म्हणली आई ती रोजचं दूध ती वेगळं आणि हे जे दूध आहे ह्याची चव असणारी वेगळी, ह्याचं सामर्थ्य असणार वेगळं, तोंडाला असणार एवढं समाधान झालं विचारता सोय नाही. त्याने विचारलं राणी साहेबाला, आई साहेब म्हणले हेला दूधच म्हणते का? म्हणजे हो बाळा त्याला दूधच म्हणते. लक्षात घे, लहान असणारा उपमन्यू त्याला कळत नव्हतं काय. आईकडे गेला, म्हणलं आपल्याला आईलाच विचारावं आणि मला आई भूक लागली, खेळून आलोय, मला दूध दे. आईचा आपल्या नियमाप्रमाणे गरिबीच्या घरची तिनं पीठ असणारं कालविलं पाण्यात आणि आणून दिलं. त्यांनी एक घोट घेतला की त्याच्या लक्षात आलं हे आई म्हणला दूध नाही. आईच्या लक्षात आलं ह्याला खऱ्या दुधाची असणारी प्रचिती आली, खऱ्या दुधाचा असणारा अनुभव आला. त्यावेळेस त्यांनी सांगितले की आई हे दूध नाही. ती म्हणली हो बाळा दूध नाही, आपण गरीब आहे म्हणून असणार मी तुझ्याशी खोटं बोलले आणि हेच पीठ काढवून तुला दूध बनवून दिले. मग म्हणले मला दूध कुठं मिळालं? म्हणले आपलं दैवत असणारं गोळ शंकर आहे, काय मागायचं असेल त्याच्याकडे माग, कारण की ते दैवत असणारं गोळ आहे, त्याला प्रसन्न करून घे, तुला जीवनामध्ये कधीच काही कमी पडणार. आणि आईनं असणारा मोलाचा सल्ला दिला उपमन्यूला. आणि उपमन्यू लहान उपमन्यू घराच्या बाहेर निघाला. असंच असणार गावाच्या बाहेर जुनं हेमाडपंथी असणारं भोलेनाथाचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये त्यांनी भगवंताची आराधना करायला. ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः. दिवसा मागून असणारे दिवस चालले, रात्री मागून रात्री निघून चालल्या, बऱ्याच असणारा कालावधी निघून गेला. पण असणार झाडाची पानं खायची आणि त्या भगवान भोलेनाथाच्या दरबारात समोर बसायचं आणि सारखं ओम नमः शिवाय. देवाच्या राजा इंद्राला असणार धाकधूक वाटायला लागली. म्हणले हे लहान असणार बालक माझी खुर्ची घेतय का काय? सगळ्याला जास्ती खुर्चीची. हे लहान बालक ह्याचं तप जास्त झाल्यानंतर इंद्राची खुर्ची असणारी कायमस्वरूपी नाही, तिला असणार ज्याचं तप जास्त झालं त्याला मिळते. आणि तप कमी झालं की सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोक, आणि पुन्हा मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. आणि इंद्र देवाचा राजा, त्याला कळालं याचं तप जास्ती व्हायला लागलंय आणि हे आपली कृती घेतल्याशिवाय राहत नाही. आपणच काय म्हणते कृती बाबा. स्वतः देवाचा राजा इंद्र आला. त्याचं असणार भगवान भोलेनाथाच्या समोर अनुष्ठान चालू आहे, जप चालू आहे. ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः. आणि इंद्रदेवाने हलवलं, जागा दिलं. त्याला म्हणले हे बाळा, हे बाळा काय पाहिजे तुला? ते म्हणलं तुम्ही कोण आहे? त्यांनी सांगितलं मी देवाचा राजा इंद्र आहे. मग काय पाहिजे ते मग तुला देण्यासाठी तयार आहे. म्हणजे तुम्ही भोलेनाथ नाही, तुम्ही शिवशंकर नाही? ते म्हणले नाही. मग म्हणले तुमचं कामच आलं तसं चालतो, माझं काम असणार भगवान शंकराकडे. आणि निघून गेले. भगवान शंकराला असणारा अनुभव आला की आता असणार याच्यासाठी प्रगटच व्हावं लागतं. भगवान भोलेनाथ प्रगट झाले आणि सांगितलं बाळा काय पाहिजे तुला? त्याने सांगितलं तुम्ही कोण? म्हणले मी भगवान भोलेनाथ, शंकर भोलेनाथ. त्याने नमस्कार केला. आईनं सांगितलं होतं भगवंताला नमस्कार करावा, साधू संतांना नमस्कार करावा. ज्यांच्या आईनं असणार चांगलं शिकवलं ना त्यांची लेकरं असणारी चांगलं निघत असतात. आणि ही अनादी कालाची असणारी परंपरा चालत आलेली आहे. आमच्या जिजाऊनं छत्रपती शिवबाला लहानपणी असणारे ग्रंथ सांगितले, लहानपणी असणार शास्त्र सांगितलं, लहानपणी असणार शत्रूवर कसं विजय मिळवायचा ते सांगितलं, लहानपणी अन्याय अत्याचाराच्या विरोधात असणार कसं उभं ठाकायचं हे शिकवलं. आणि जे लहानपणी असणार शिकवलेलं असतं ना
ते जीवनामध्ये मोठ्यापणी असणार प्राप्त होत असतं. विठ्ठल भगवान भोलेनाथ असणारे समोर उभा आहे आणि सांगितलं बाळा काय पाहिजे. त्यांनी सांगितलं मला वाटीभर दूध पाहिजे. भगवान भोलेनाथ हसायला लागले. म्हणले बाळ आहे त्याला काय मागावं हे कळत नाही. आता त्याला नाही कळत म्हणजे मला कळत नाही का. भगवान भोलेनाथ सब देवन के बाबा त्यांनी काय केलं त्या उपमन्यूला क्षीरसागरच देऊन टाकला. गणपती बाळा बैसारी मांडली पाहिजे होती पण आढळमध्ये असताना ध्रुव बैसविला आणि शिराचा सागर उपमन्या किंवा उपमन्यू सुंदर असणारं मामाने प्रमाण दिलं. शिराचा सागर उपमन्यूला भगवान भोलेनाथानं देऊन टाकला. समुद्र देऊन टाकला. असं भोलेनाथाची असणारी कृपा आहे आणि त्याला भोळ दैवत म्हणते. आता असणारं या ठिकाणी शिवलीला अमृत ग्रंथाचं असणारं पारायण चालू. पारायणात आजच असणारी कथा येऊन गेली. रावणाची आई कैकसी ती भगवान भोलेनाथाची पूजा करायची आणि भगवान भोलेनाथाची पूजा करत असताना एका दिवशी पंचधातूचं पीठ केलं. भगवान भोलेनाथाचं पिंड तयार केली. पूजा झाली त्यावेळेस कुणीतरी असणार ती मूर्ती पिंड उचललं आणि समुद्रात गेली. पूजेमध्ये विक्षेप झाला आणि कैकसीनं रावणाला सांगितलं माझा नियम आहे जीवनामध्ये काहीतरी नियम करत जावं. कोणताही नियम करा जीवनामध्ये काहीतरी नियम करत जावं. आणि कैकसीनं सांगितलं माझा नियम आहे की भगवान भोलेनाथाची संपूर्ण पूजा झाल्यावर आरती झाल्यावर मी अन्नाचा घास असणार ग्रहण करते. त्याच्याचमुळे असणार एवढं मोठं वैभव राजा रावणाला मिळालं होतं. भगवान भोलेनाथाची कृपा आहे. रावण 14 चौकडाचं राज्य होतं. सोन्याची लंका होती. एवढं सगळं वैभव कशामुळे मिळालं होतं. भगवान भोलेनाथ. वैभव ज्याला पाहिजे असेल ना त्यांनी भगवान भोलेनाथाची सेवा करावी. काहीच अवधीमध्ये काहीच वेळेमध्ये भगवान भोलेनाथाची कृपा होते आणि मागेगा सो मिलेगा. त्याला जितकं पाहिजे तितकं. म्हणून पंढरीच्या पांडुरंगापेक्षा भगवान भोलेनाथाचे जे भक्त आहेत ते धन गाठले आणि पंढरीच्या पांडुरंगाकडे द्यायला मुक्काम घ्यायला मुक्काम. शिकडं असणारं सगळं असणारं धन द्रव्य संपत्ती ऐश्वर वैभव सगळं काही भगवान भोलेनाथाकडे आणि भोळ दैवत तिले तपासून आहे तिकडे काम. तिकडे मीच पण भलतीच परीक्षा. सगळ्या परीक्षा पास होता 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 नाकी नऊ आणि जेव्हा जीव जायची वेळ येते तेव्हा मग कितीही असणार भगवान पांडुरंग परमात्म्याची कृपा होते. तिकडे नाही परीक्षा तिकडे तेवढ्या परीक्षा नाही. हे सोपा खेळ आहे. विठ्ठल आईने सांगितलं कैकसीनं रावणाला आणि रावणाने सांगितलं आई तुझ्यासाठी मी काही करायचं. मी भगवान भोलेनाथाकडे जातो आणि आत्मलिंग घेऊन येतो मग तुझं होईल समाधान. म्हणले हो बाळा असा पुत्र ज्याच्या असणाऱ्या पोटी असणारा जन्माला ना ती खरंच भाग्यवान आहे. आणि रावण असणार भगवान भोलेनाथाकडं
आराधना करण्यासाठी गेले. भगवान भोलेनाथाची आराधना करायची, साधना करायची. आपल्या असणार शिर तोडलं. शिर भगवान भोलेनाथ शिर तोडलं आणि त्याच्या असणारे ज्या शिरा आहेत त्याचा तंतू केला, विना केला, विना. आणि भगवान भोलेनाथाची आराधना चालू केली वेगवेगळ्या रागामध्ये, वेगवेगळ्या पद्यामध्ये. ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः. भगवान भोलेनाथ जागे झाले. वा वा राजा रावण, काय तुझी भक्ती, काय पाहिजे ते माग, काय पाहिजे ते माग. आता मागायलाही कळायला पाहिजे. राजा रावणाने सांगितलं आत्मलिंग द्या. माझ्या आईला पूजेसाठी पाहिजे. आणि जवळ पार्वती आईसाहेब दिसली. तिचं देखणं रूप पाहून त्याचं मन चळबळलं. म्हणून रावण असणारा दशग्रंथी होता. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणाचा रावणाचा अभ्यास होता. पण त्याची असणारी मागणी चुकली. त्याच्यामुळे त्याला अधोगतीला जावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यांनी सांगितलं पार्वतीलाही देऊन टाक. भगवान भोलेनाथ गोळदैवत आहे ते. आत्मलिंग काढून दिलं आणि पार्वतीला म्हणले जा. स्वतःच्या पत्नीला देऊन टाकणारा फक्त बाबा एवढाच आहे. घेऊन जा म्हणले. आणि दुसरे असणारे पांडवाचे असणारा धर्मराजा द्रौपदीला पणाला लावून घेऊन जा. आता पार्वती आई साहेबांना विचार केला की दैवत असणार गोळे नाही वय काय म्हणता येत नाही. मग नाही वय काय म्हणलं तर अंगलट्याच्या गोष्टी. चला राजा रावणासंग पार्वती आई साहेब निघाल्या. राजा रावणानं पार्वतीला खांद्यावर घेतलं. ज्या वेळेस पार्वतीला खांद्यावर घेतलं त्यावेळेस असणाऱ्या पार्वती मातेनं त्या भगवान असणाऱ्या पंढरीश परमात्म्याचा, विष्णू परमात्माचा धावा करायला चालू केला. हे भगवान परमात्म्या, हे दयाधना, हे जगाच्या मालका, हे अनंताच्या स्वामी, हे ब्रह्मांडाचे धमी, तुम्ही कुठे? माझ्यावर असणारी वेळ आली. आणि भगवंताला तिथं जाग आली. भगवंत धावत आले, ब्राह्मणाचं रूप घेतलं. आणि ज्या दिशेने असणारा रावण चालला होता त्या दिशेने असणार भगवंत आले. रावणाला म्हणले वा 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 वा, काय आणलं तुमच्या हातात, काय आहे? त्यांनी सांगितलं भगवान भोलेनाथाचा आत्मलिंग आहे, बघा बघा. म्हणले वा 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 आत्मलिंग, तुम्ही किती भाग्यवान आहे. भगवान असणारा भोलेनाथाचा आत्माच घेऊन चाललात तुम्ही. आणि म्हणले खांद्यावर कोण आहे? म्हणले ते पार्वती आई साहेबाला मागून घेतलं, पार्वतीला मागून घेतलं. म्हणजे आपल्यासाठी घेऊन चाललं. ते म्हणले ती पार्वतीच नाही, बघितलं का? म्हणजे त्यांनी बघितलं होतं तेव्हा दैदिप्यमान देखणी पार्वती. आणि ती मायेचं स्वरूप आहे. आणि साऱ्या जगाला चालविती ती. आणि तिला खाली खांद्यावरून उतरलं आणि बघितलं. त्यावेळेस तिचं स्वरूप जे होतं ना, डोळ्याला ह्यावड्याने चिपडे आलेले होते. दोन्ही डोळ्याला नाकोतून शाबड्याच्या डोळ्या डोळत खात्या, माशा घोंगत खात्या. अशी पार्वती दिली. अरे म्हणले पशवीला ही काय पार्वती का? पार्वती खरी म्हणले असणारी मंचकाच्या खाली ठेवली. म्हणजे बसायचं असं नाही का, त्या चौरंगाच्या खाली ठेवली. आणि ती पार्वती खरी आहे म्हणजे खोटी आहे. तो म्हणलं असली नव्हती बाबा, खोटीच दिली. आणि पार्वतीला असणार सोडून दिलं. त्या ठिकाणी आधी माया शक्तीचं असणार ठाण म्हणलं विठ्ठल. पुन्हा वापस. आणि म्हणले पार्वती दिलीच नाही. म्हणले कोण दिलं? ते म्हणले तुझी असणारी बुद्धी भ्रमिष्ट झाली, बुद्धी चळली, म्हणजे दिली होती. ती असणारी तुला असणारी लाभलच कशी? म्हणले खरी पार्वती कुठे? म्हणले तुमच्या ह्याच्या खाली आहे. म्हणले मग ती असणारी बघितली तर ती असणारी उदराची मळी काढून असणारी केलेली मंदोदरी. आणि त्या मंदोदरीला उचललं आणि रावण खुश झालं.
रावण तिला का गेला त्याचं कारण काय घ्यावं आणि काय मागावं हे ज्याला कळत नाही ते अधोगतीला जाते आणि काय असणारं मागून घ्यावं जे कळालं ना ते असणारं ऊर्ध्व गतीला असणारं जाते. तसंच दुसरा असणारा पुराणातला अधोगतीला जाणारा सांगेल भस्मासूर. भस्मासूर भगवान भोलेनाथानं ज्यावेळेस भस्म लावावं रोज नियमानं त्यावेळेस भस्मामध्ये एक असणारा खडा आला. चिता भस्म असणारं भगवान भोलेनाथाला आवडतं म्हणून स्मशानाच्या ठिकाणी भगवान भोलेनाथाची वस्ती. जिथं असणारं स्मशानभूमी आहे म्हणून गावाच्या बाहेर स्मशानभूमीच्या जवळ भगवान भोलेनाथाची वस्ती. चिता भस्म असणारं भगवान भोलेनाथाला आवडतं आणि त्या भगवान भोलेनाथाने चिता भस्म लावत असताना एक खडा आला आणि एक खडा हातामध्ये आला. त्यावेळेस त्यांचं संजीवन मंत्राचा पाठ चालू होता. जसा खडा हातात आला तसा तो जीव रूपाने प्रकट झाला. सुंदर असणारा राक्षस तयार झाला आणि तो भस्मासूर. भस्मामध्ये जन्मलेला तो भस्मासूर. भगवान भोलेनाथानं सांगितलं ते मला सांगा माझ्याकडे सेवा द्या मी तुमची सेवा करीन. त्यांनी भगवान भोलेनाथानं सांगितलं मला रोज असणारं चिताभस्म लागतंय तुम्ही काय करायचं मला रोज चिताभस्म आणून द्यायचं. मला बरे रोज असणारं पण चिताभस्म आणत असताना एक आड घातली होती. भगवान भोलेनाथ कोणाचं तरी भस्म लावायला मोकळाय का काय. चिताभस्म त्याच पाहिजे ज्याचं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण तयार झालेली. जो असणारा हरिभक्त आहे ज्याच्याकडून असणारी नामचिंतनाची सेवा सतत घडते तो असणारा शिवभक्त आहे ज्याच्यावर असणारी भगवान भोलेनाथाची कृपा आहे. भगवान भोलेनाथाचा भक्त आहे म्हणजे जे माळखरी आहे ज्यांच्याकडून साधना घडते ज्यांच्याकडून तप घडतं हे सगळ्यांचं असणारा मला भस्म आवडतं. दुसरं कोणाचं बी आणायचं ना. मग आता बघत हिंडायला आता गावात एखादाच महाराज देव जर गेला तरच भस्म नाही तर कोणाचं नाही. मग असं गाव हिंडायचं त्याची बेजार व्हायचं पण आणायचं तो सगळं असणारी पृथ्वी पालती घालून बरोबर आणायचा. एका दिवशी असणार उशीर झाला जरा ते म्हणले आज उशीर का मला सगळीकडे त्रैलोक्यामध्ये चक्कर मारे लवकर मिळालं काय म्हणले मला वरदान देऊन टाका. ते म्हणले काय म्हणले ज्याच्या डोक्यावर हात ठेवून ते बसलं झालं पाहिजे. भगवान भोलेनाथ कळत नव्हतं काही नव्हतं. भगवान भोलेनाथ ते म्हणले तथा असतो देऊन टाकलं म्हणले. म्हणलं आता काय दिसत नाही मला. वारकरी बघितला का ठेव डोक्यावर हात मालकरी बघितला की ठेव डोक्यावर हात. आता कुठं जायची गरजच नाही. डोक्यावर हात ठेवला बस लगेच घेऊन यायचा. म्हणले माळकऱ्याच्या असल माळकरी बघितला म्हणे हा महाराज होता का असल महाराज होता कुणाच्या बी डोक्यावर अंतर डोक्यामध्ये हाहाकार चालू झाला. म्हणजे भगवान भोलेनाथाने आता हे काय चालू केलं म्हणले संपवायला सगळ्याला. नाहीतरी सगळ्याला संपवायचं काम त्यांच्याच हातात आहे. त्यांच्याकडं सृष्टीची असणारी लय करायचं प्रलय करायचं काम त्यांच्याकडे. ब्रह्मदेवाकडं सृष्टीची असणारी निर्मिती करायचं काम. म्हणजे सृष्टीची निर्मिती सगळ्या जीवाला असणारं ब्रह्मदेव जन्माला घालतो सगळ्याला. पण बघा ब्रह्मदेव किती चतुर आहे किती हुशार आहे. सगळ्याला जन्माला घालतो पण एकासारखं चित्तर एक बी नाही. पोस्टाच्या शिक्क्यासारखं नाही. पोस्टाचा शिक्का सगळ्यावर सारखा पण ब्रह्मदेवानी जन्माला जेवढे घातले ना ते सगळे वेगवेगळे. आपणच बघा सगळे सगळ्याला 2 डोळे 1 नाक 2 नाकपुड्या 2 कान 1 तोंड 2 हात 2 पाय सगळ्याला सारखं. पण तरी कोणाचे डोळे बघा इथं नका बघू आपापल्या घरी गेला. कोणाचे काळे कुळकुळी कोणाचे गारोळे कोणाची देखणे कोणाची हेकणे कोणाचे जरा पिंगे बारके कोणाचे असे सोन्या बँकवरती जरा मोठे टबड्या ठळक दिसणारे डोळे. आता कान कोणाचे कान बारीक बारीक मुद्राच्या कानावर
पुन्हा कुणाच्या असे रपाट्याचे रपाटे, मोठ्याचे मोठे पानं, पायपाचे पानं एवढे मोठे काही विचारतात. काय काय जणांच्या कानांच्या पाळू इतक्या पातळ की त्या सोनार मामानी तार, आणि काय कायच्या कानाच्या पाळू इतक्या जाड की सोनार मामाची तार वाकडीच होणार. आता कुणाच्या कानाला पाळूच नाही, आता इथं बघूच नका. असे कान बनवले पण सगळ्याची वेगवेगळे. आता कान झालं, आता हे काय नाक. नाक भगवंताने सगळ्याला दिलं, कुणाला बारीक दिलं असं, कुणाला मोठं दिलं असं, पण सगळ्यांनी आपापलं नाक सांभाळावं. काय काय जणांचं बारीक नाक, काय काय जणांचं मोठं, काय काय जणांचं उचकालेलं, काय काय जणांचं दाबलेलं. जशी काय रेल्वेच गेली, काय काय जणांचं असं पोपटासारखं वाकड्याचं. म्हणजे असं भगवंतानं ब्रह्मदेवाने घडविले सगळे वेगवेगळे. आता दात बघा, काही काही जणांचे पांढरे फेक शुभ्र वलिंब्यात बांधकाम सगळे एकाच मापात, आणि काय काय जणांचे असे हे वरती पण काय मागं काय पुढं, काय काय जणांचे जरा जास्त पुढं. आता काय काय जणांचे बोट नाजूक टेकडे. एकदा एक जण आला आमच्या गुरुजीकडं स्टँडवर, ती म्हणजे गुरुजी मला पेटी शिकायची. त्याचे बोट बघितलं मला या सगळं हसू. मी हसलो. ते म्हणले तुम्ही आमचा हमीच्या गिरायक उचकून लावायला. तसं काहीच नाही, तसं काहीच नाही म्हणलं. तुमच्या मनात बी राम नका म्हणलं. तसं त्यांचे बोट बघितले का, त्यांचे बोट पकवाच्या काटेवानी होती मोठे. आणि मी म्हणलं आता तुम्हाला पेटी शिकवायचे म्हणल्यावर दुसरीच बनवून आणावं लागणार ते मोठ्याने पट्टीची. 2-3 स्वर संगत वाजायचे म्हणलं. एकदा हे केलं त्यासाठी नाजूक असणारे बोट लागायचे. म्हणजे ब्रह्मदेवाने सगळ्याला घडविलं पण वेगवेगळं. पालन पोषण करण्याचं काम विष्णू परमात्मा, आणि विष्णू परमात्म्याची परीक्षा एकदा असणारी लक्ष्मी आई साहेबांनी घेतली होती. तिनं काय केलं, एक मुंगी असणारी डबीमध्ये कोंडून, आणि विष्णू परमात्म्याने सांगितलं सगळं जग असणारं जेवल्याशिवाय मी झोपत नाही. आणि संध्याकाळी झोपायला लागले विष्णू परमात्म्याची उठली लक्ष्मी, जग जेवलं का सगळं? म्हणजे हो. जग जेवलं म्हणजे हो जेवलं. म्हणजे सगळे तृप्त झाले तेव्हा मी झोपायला लागलो. ते म्हणले नाही जेवलं म्हणजे शिक्षा द्यायची काय काय सांगा. जग जेवलं म्हणजे हो. कोण जेवलं नाही म्हणजे मला माहिती कोण जेवलं नाही. या पोटात काहीच नाही म्हणजे. आणि तिने आणली डबी. तिला काय माहिती हे चतुरातो शिरोमणी सबदेवन का असणारा बाबा आहे, हे काही करता येतं. आणि डबी उघडून घातली. म्हणजे बघा ह्या मुंगीनं काय खाल्लंय का. ती म्हणजे दूध बघ. तिने बघितलं तर मुंगीच्या पुढे एवढा मोठा खडी साखराचा खा. म्हणजे खाऊन शिल्लक राहिला म्हणजे तिचा. आणि ते म्हणजे मी तर ठेवली तेव्हा काहीच नव्हतं. आणि आलंच कसं हे भगवान परमात्मा देत असतो. लय कधी करायचं त्याने ठरवायचं. आणि त्याने एकदा ठरविलं की पुन्हा जगाचं कुणाचं काही चालत नाही, पुन्हा बेपासून पुन्हा असं भगवान भोलेनाथ भोळ दैवत आहे. भोळ का, त्याला काहीच कळत नाही हे असणार भोळ. किती द्यावं काय द्यावं हे असणार. पैठणचे असणाऱ्या नाथ महाराजांनी विशेषण दिलेले भोळ आणि दुसरं चक्रवर्ती. चक्रवर्ती कुणाला म्हणत नाही. चक्रवर्ती असणार ज्याच्या राज्यावरचं सूर्य, ज्याच्या राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नाही त्याला चक्रवर्ती राजा. म्हणजे सूर्य असणारा सारखा राज्यावर आहे त्याला चक्रवर्ती म्हणतात. मग भगवान भोलेनाथाला चक्रवर्ती हे पद कशाचं, एक राजाला चक्रवर्ती पद आहे आणि दुसरा असणार जो ज्ञानी आहे सगळ्या जगामध्ये त्याला चक्रवर्ती.
जगामध्ये सगळ्यात जास्त ज्ञान कुणाकडे? तर भगवान भोलेनाथाकडे. आपलं जेवढं असणारं संप्रदायाचं सगळं ज्ञान आहे, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सगळं हे भगवान भोलेनाथाच्या असणाऱ्या कृपेने. आणि हे ज्ञान पार्वती आई साहेबाला सांगितलं आणि पार्वती आई साहेबापासून असणार हे प्रगट झालं. म्हणूनच म्हणतात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य. मचिंद्रानं ऐकलं, मचिंद्रानं बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारू ज्ञान देवा सारतो. आणि म्हणूनच ज्ञानराज माऊलीलाही चक्रवर्ती असणार म्हणतात. तू तव ज्ञानाचीच मूर्ती, तू असे चक्रवर्ती, ज्ञानराज माऊलीला म्हणतात. आणि शिव असणारा भोळा आणि चक्रवर्ती आहे आणि त्याचे असणारे सदैव पाय माझ्या चित्तात आहे. हे नाथ महाराजांना अभंगाच्या पहिल्याच्या बऱ्याच दिवसापासून म्हणले आता मला कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायचंय. मी म्हणलं तुम्हाला पाठांतर नाही, पाठांतर करीत जा. म्हणले मला अभंग सांगत जा. आणि मला म्हणले कीर्तनात ठेपा आला की सांगत जा. या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं, दुसऱ्या चरणात सांगितलंय. असं सांगितलं की म्हणले मला लक्षात येत नाही, तर मग येऊन बी गेलं तर लक्षात येत नाही. विठ्ठल म्हणूनच शिव भोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे चित्ती. माझ्या चित्तामध्ये त्या भगवान भोलेनाथाचे पाय, चित्तामध्ये भगवंताचेच असणारे पाय असावे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे, अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुणा. अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुणा. नाम तुमचे वर्णावे. चित्तामध्ये तुमचेच असणारे पाय, दुसरं काही नाही. आणि साधू संत महात्म्यांच्या चित्तामध्ये भगवंताच असणारं वास्तव्य असतं. म्हणून देव वशे चित्ती त्याची घडावी संगती. ज्यांची संगती घडावं, बाकी त्याची गुरु नाही. ज्यांच्या चित्तामध्ये देव वसलेला आहे. देवा
महाराजांनी सांगितलं, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. माझ्या इच्छेमध्ये, माझ्या वासनेमध्ये जे आहे त्याची तुम्ही तृप्ती करावी, आणि तृप्ती करण्यासाठी फक्त भगवान परमात्मा समोर, बाकी कुणीही नाही. ज्ञानराज मौली, आपले मौली सांगायचे, मौली दादा, आणि प्रत्येक कीर्तनामध्ये त्यांचा श्लोक असायचा, भगवान